फायनली किचनला थोडं क्लटर फ्री केलेलं आहे तर गॅलरीच नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज वातावरण थोडं मळब आल्यासारखं आहे. मे बी आता पाऊस सुरू होईल. ह्या आठवड्यात बरीचशी कामं झालेली आहेत. म्हणजे जे फिनिशिंगचं काम होतं दरवाजाचं ते वगैरे, कारण ते करण्यासाठी दरवाजा पूर्ण सुकणं गरजेचं होतं. ट्रान्सपोर्टमध्ये थोडासा भिजला होता, ते सगळं झालं कंप्लीट. आता टचअप करण्याचं काम चालू आहे. म्हणजे जे जे कुठं एक्स्ट्राचं कलर लागलं असतं काय ते पुसणं किंवा जिथं कुठं कलर अजून राहिला आहे तर ते लावणं, ते सगळं सुरू आहे. ते आता दुपारपर्यंत फायनली कंप्लीट होईल. नंतर हे सगळं काम थांबेल. बाहेरून सुद्धा कलर करून घेतला, कारण कामाच्या वेळी ना खूप सारे डाग पडले होते आणि ते बरोबर दिसत नव्हते समोरून. त्याच्यामुळे बाहेरची जी पूर्ण आहे म्हणजे हे घराचं बाहेरचं गॅलरीत जे आहे ते करून घेतले मी. आणि इथे अजून गोष्टी बऱ्याचशा येणार, पण कलरचं एवढं हे जे आहे ते थोडंसं डिझाईन आहे. म्हणजे इथे फोटोज किंवा काही अजून गोष्टी ज्या नेक्स्टमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये कळतीलच त्या करून घ्यायच्यात. इथून जे आहे ते मॉस्किटो नेट जे आहे तर ती लावायची आहे. ती उद्या परवामध्ये बसेल. हे तर अजून माहिती आहे तुम्हाला, 15-20 दिवस निवांत जातील. प्लांट्स मागवलेले आहेत, त्यातलं एक आलेलं आहे, ते खोलूयात आता आपण. आणि इथे जे आहे म्हणजे जे रेलिंग काढलं होतं, रेलिंग काढल्यानंतर ह्या ज्या गोष्टी राहिल्या होत्या ते पण आज फिनिशिंग होईल. ते हे आहे जे भरून जातील ते लोक. मिंत्रावरून मी काही लाईव्ह प्लांट्स मागवलेले आहेत. आणि जेव्हा मी इथं घर घ्यायचं ठरवलेलं ना, तेव्हा मी हेही ठरवलेलं की सगळे लाईव्ह प्लांट्स घेईन मी. एखाद दुसरं मोठं असं आर्टिफिशियल घेईन घरात आतमध्ये ठेवण्यासाठी, पण जास्तीत जास्त लाईव्ह प्लांट्स असतील जे गॅलरीत असतील, बाहेर दाराच्या समोर असतील. घरातसुद्धा इंडोर प्लांट ठेवीन, कारण बाबांनासुद्धा प्लांटेशन करायला आवडतं. मग बाबा आल्यानंतर बाकी जे घराच्या समोर ठेवायचे ते त्यांना विचारून घेऊयात म्हटलं एखाद्या नर्सरीमध्ये जाऊन. आणि हे मी उगाव हे एक मिंत्रावरती मला सापडलं, ज्याच्यावरून लाईव्ह प्लांट्स येतात, फक्त नॉन रिटर्नेबल असतात. मला एकच टेन्शन होतं की हे डॅमेज होऊन येऊ नयेत, पण व्यवस्थित आले. आता हे सगळे प्लांट्स जे आहेत म्हणजे आजच सगळे येणार होते, मला नोटिफिकेशन पण आलं होतं. पण हे अनपॅक करणं मला जरासं रिस्की वाटत होतं, कारण त्यांनी जसं सांगितलं होतं तसं मी करायला गेले, पण टेन्शनच आलं होतं की तुटेल फुटेल किंवा प्लांट्स खराब होतील म्हणून. तर फायनली ते व्यवस्थित ठेवून दिले मी. जरासं पाणी घातलं, त्यांनी जसं सांगितलं की थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवा, तर ठेवले. दाराच्या मागच्या साईडला अशी मुंगूसं दिसली मला आणि ती मी कॅप्चर केली. मैत्रीण बोलणं होतं ना, तर ते सारखं माझं वजन वाढते. धनश्री तू कसं मेंटेन ठेवते सांग, वाढलं तरी तू व्यवस्थित डाएट करून कमी करतेस. तर वजन वाढण्याचे रिझन खूप असू शकतात. हॉर्मोनल असू शकतात किंवा मग काहीही, म्हणजे प्रत्येकासाठी एकच रिझन असं नसते की आपण जास्त खातोय म्हणजेच वजन वाढतं, असं नाही. आणि ते असंच डाएट करूया हे करूया ते करूया त्यांना कमी होईल तर नाही. मेन कधी कधी जर असं होत असेल ना, कधी इन्फ्लेमेशन असू शकतं किंवा काही कारण असू शकतं. आणि तिला म्हटलं एकदा डॉक्टरकडे जाऊ नये, तर तिला थायरॉइड डिटेक्ट झालं, त्याच्यामुळे तिचं वजन वाढत होतं. असंच असतं आपलं. तर माझं रिझन बघा, मुंबईमध्ये असताना ॲक्नेचा काही प्रॉब्लेम नव्हता, हार्डली एक दुसरा यायचा आणि जायचं. पण आता इथं आल्यानंतर इथे हे रेडनेस, इथं हा ॲक्ने, इथे दिसतोय ना, हे वालं तर किती मोठं झालं होतं, हे वालं. आणि छोट्या छोट्या गोष्टी असं होतात. मी म्हटलं काय वाटलं की ठीक आहे चालेल, म्हणजे काहीतरी खाण्यात चेंज झाला असेल किंवा स्लीप किंवा स्ट्रेस असं असेल. पण रिअल रिझन कळायसाठी काही गोष्टी आवश्यक असतात. मग क्युअर ॲपमध्ये मी जेव्हा विचारलं, नेहमीच मी विचारते, हे तुम्हालाही माहीत आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की वातावरणातील बदल. मुंबईचं वातावरण हे ऑलरेडी इतकी वर्ष माझ्या स्किनला, त्वचेला सूट झालेलं होतं, आणि गावाकडचं वातावरण बदल आहे, तर ते जुळवून घ्यायला स्किनला उशीर लागणार. काय काय काळजी घ्यायची हे त्यांनी मला सांगितलं. नेहमीच मी म्हणते, डर्मॅटॉलॉजिस्टशिवाय तुमच्या स्किनच्या गोष्टी ज्या आहेत, काय प्रॉब्लेम ते कोणीच सांगू शकत नाही. आणि क्युअर ॲपमध्ये तुम्हाला एक घर बसल्या करता येतं. कुठेही रांगा लावण्याची गरज नाही. कुठेही तुम्ही घराच्या कोपऱ्यात किंवा कानाकोपऱ्यात कुठेही असाल तर तुम्हाला ते ॲप इझिली ॲक्सेस करता येतं. लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये दिले आहे पिन करून, आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्येही दिलेले आहे. आता यामध्ये कसं तुम्ही तुमचं AI द्वारे स्किन ॲनालिसिस होतं. तुमची स्किन कन्सर्न काय आहेत हे तुम्ही डॉक्टरांना तिथे विचारू शकता. एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट जो आहे तो तुम्हाला तिथे असाईन केला जातो. दर 15 दिवसाला फॉलोअप केलं जातं. त्यासोबतच तुम्ही तुमचे मेडिकेशन्स कोणत्या आहेत ह्या सगळ्या म्हणजे डिटेलमध्ये गोष्टी विचारल्या जातात. तुम्ही त्या सगळ्या तिथे सांगायच्यात. तर आणि तरच फार सुंदर असं तुम्हाला किट सजेस्ट केलं जातं. आणि त्या किटवरती तुम्हाला ₹100 डिस्काउंट मिळू शकतो जर तुम्ही
हाऊस क्वीन 100 हा माझा कोड यूज केला तर. साईडला तुम्हाला एक स्क्रीनशॉट जोडून देते. हा परवाच्याच ब्लॉगवरती आलेला आहे बघा, की ज्यांना किती प्रॉब्लेम होते आणि जे इश्यू आले होते आणि क्युअर ॲपमधून त्यांना किती हेल्प झाली. कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे कोणत्याही गोष्टी करताना. तुम्ही काही जणींचं असं असतं की आम्हाला फरकच दिसून आला नाही, कसा दिसून येईल. डाएट पण तेवढंच महत्त्वाचं आहे, झोप घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासोबतच ते जे त्यांनी क्रीम सजेस्ट करतात किंवा जे काही मेडिकेशन सजेस्ट करतात ते तुम्ही करणं, रिलिजियसली फॉलो करणं गरजेचं आहे. तरच त्याचा इफेक्ट दिसून येतो. नाहीतर 15 दिवस केलं, ते सोडलं, परत दुसरं केलं, असं होत नाही. त्याच्याने चेहरा खराब होणारच. तर त्याच्यासाठी जे तुम्ही एक स्किन केअर फॉलो करता तर तेच फॉलो केलं पाहिजे. आता जसं मी म्हटलं की माझं स्किन केअर तेच आहे, पण वातावरणातील चेंजमुळे ह्या गोष्टी झाल्या नाही. हळूहळू जसं वातावरणाशी माझी स्किन जुळून गेलं तसं तेही कवर होऊन जाईल. कारण माझं डाएटमध्ये चेंज नाही, बाकी कुठल्या गोष्टीमध्ये चेंज नाही, मग हेच का असं असतं. सो तुम्हाला सगळ्या गोष्टी ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये, फक्त किटचे पैसे तुम्हाला पे करायचे आहेत. बाकी फॉलोअप घेणं, त्यानंतर तुमचा स्किन ट्रॅक तिथे ठेवला जातो. माझा चेंज तुम्ही बघू शकता आणि आता हळूहळू हा पण चेंज तुम्ही बघणार तर आहातच. काही फिल्टर नाही, काही नाही. जसं मी म्हटलं की काहीच फिल्टर लावणार नाही आता, जसं आहे तसं बघा मला तुम्ही. तर असं आहे. डिटेल्स मी दिलेले, चेकआउट करायला विसरू नका. आणि आता विनूचा फोन आला होता, तो यायला लागला आहे इकडे घराकडे. येऊन जातो म्हणाला तर 5 मिनटं झाली येणार होता तो. आता जवळजवळ पाऊण तास झाला तो येतच आहे. सो बघते आल्यानंतर काय म्हणतोय. फायनली कलरचं काम कंप्लीट झालं आहे. आणि आता मी व्हॅक्यूम क्लिनर हा राजश्रीचा आहे, माझा ताईंच्या घरी आहे, माझ्या नंदुबाईंच्या घरी आहे. तर हा राजश्रीचा व्हॅक्यूम क्लिनर कोवाडला मी आणला होता. तर साफसफाई करायची होती म्हणून. आणि आत्ता इकडं माझ्याकडे आला आहे. उद्या जाताना मी घेऊन जाईन. तर हा कोल्हापूरला नंतर मी पाठवून देईन. आत्ता इथलं जे आहे म्हणजे धूळ थोडी पडले ती क्लीन करणार आहे, कारण त्यांचं काम करून गेलं. आता मी माझं काम करते. जरा बाहेरचं सगळं स्वच्छ करून घेते. उद्यापासून सकाळी पाणी मारल्यानं हळूहळू डाग वगैरे जातील. ते बाहेरून घर कसं दिसतं, हा व्ह्यू दाखव, आजूबाजूचा व्ह्यू दाखव, अशा काही कमेंट्स येतात. मी माझ्या फॅमिलीच्या प्रायव्हसीच्या कारणास्तव काही गोष्टी दाखवत नाही आहेत. आणि हे मी आधीही सांगितलं की त्या गोष्टी तुम्ही समजून घ्याव्यात. कारण घरी गावी मुंबईत असताना काय झालं होतं हे खूप जणांना माहीत आहे, म्हणून मी ते नाही करत आहे. आणि म्हणून मी कुणालाही म्हटलं की तुम्ही घरी वगैरे येऊ नका माझ्या. कारण तुम्ही मला ओळखत असाल, पण मी समोरच्याला नाही ओळखत आहे की कोण लोक मला बघत आहेत किंवा काय. आणि टेन्शन येतं काही गोष्टींचं, तुम्ही समजू शकता. घरात लहान मुलं आहे, माझे सासरे आहेत, त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ह्या समजून घेऊ शकता. आता कलरचं काम झालं होतं, बाहेर भरपूर पसारा होता गेले काही दिवस, आणि त्याच्यामुळे बाहेरचं काही क्लीन करू शकत नव्हते. पण आज फायनली हे कलरचं काम आवरलं, त्याच्यामुळे म्हटलं की क्लीन करून घेऊया. आता बाहेरचे हे ब्लॉक्स जे आहेत ना, तर ते थोडेसे ढिले पडलेले आहेत आणि ते मला आता सिमेंट त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. खूप धूळ साचली होती त्या ब्लॉक्समध्ये आणि जवळजवळ 8-10 बादल्या पाणी मी ओतलं आणि ते क्लीन करून घेतलं. कारण समोर शेड असल्यामुळे पाऊस पण तिथं नाही येणार आहे. जे माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहेत बहिणीचं, राजश्रीचं, तर ते मी आणलं होतं कोवाडवरून. कारण कोवाडला होतं ते इकडे घेऊन आले आणि जी धूळ झाडूने निघत नव्हती तर ती व्हॅक्यूम क्लिनरने घ्यायला गेली. सुपर व्हॅक्यूम क्लिनर आहे, मी टॅग करून देईन. कारण आधी मला मुंबईला याचा काही उपयोग होत नव्हता, पण ह्या घरी माझा निश्चितच मला याचा फार उपयोग होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जिथे धूळ साचते आणि ती झाडूने आपण काढू शकत नाही अशा ठिकाणची धूळ काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरमुळे खूप फायदा झालेला आहे. खूप म्हणजे खूप. सगळं जे आहे ना, धूळ जिथं जिथं झाडूने साफ होत नव्हतं तर तिथं व्हॅक्यूम क्लिनरने क्लीन करून घेतलं आहे. सगळ्या पायपासून खूप घाण झाले. हे इथे तरी पायपासून बघता इतकी घाण झाली ना, टोटली खूप म्हणजे खूप घाण झाले. आता ते सगळं मशीनला लावणार आहे मी आणि परत एकदा लादीपासून येणार. मला पाहायला जरा जरी असं हे लागत असेल ना, मला विचित्र होते. कधी एकदा क्लीन करू असेल त्याच्यानंतर माझं काम करत बसते. नंतर जोपर्यंत मी क्लीन करत नाही तोपर्यंत अवघड आहे. आता किती वाजलेत बघा, आरवायला अजून 2 तास वेळ आहे. अर्ध्या तासात छान क्लिनिंग करते आणि थोडासा वेळ रेस्ट घेते, कारण आज काम भरपूर झालं आहे माझं. हाताला मी सगळा कलर लागला आहे, अक्षरशः नखांची वाट लागली आहे पूर्ण. माझ्याकडे पेडिक्युअर मॅनिक्युअर किट आहे, तर उद्या ते मी करेन असं वाटते मला. थोडंसं क्लीन छान शेप देते घरात बसून निवांत. आता हे क्लीन करून घेते. जरा कुठे आराम करूयात म्हटलं, तोवर दारावरची बेल वाजली आणि कुरिअरवाला हे प्लांट्स जे आहेत ते घेऊन आला होता. म्हटलं ठीक आहे, चला आता बघूयात कोणते कोणते आलेले आहेत. मी जवळजवळ 5 प्लांट्स मागवलेले आहेत, ज्याच्यामध्ये बांबू प्लांट, जेड प्लांट, पेस लिली प्लांट, त्याच्यानंतर स्नेक प्लांट आणि मनी प्लांट मागवलेला आहे. आणि मला थोड्याफार गोष्टी माहीत आहेत प्लांटेशनमधल्या.
आता यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जसं दिलं होतं की ह्या प्लांट्सना आपण कसं पाणी घालायचं असतं किंवा काय, हे तर मी बघितलेलंच आहेत. पण आपल्या ऑडियन्समध्ये खूप जण जे आहेत ते अशा गोष्टी करतात त्यांच्या घरामध्ये. छान त्यांच्या घरामध्ये फुलझाडं वाढलेली आहेत आणि त्यांना लाईव्ह प्लांट्सबद्दल खूप माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हे जे मी प्लांट्स घेतलेले तर त्यांची काळजी कशी घ्यावी, कारण मी तर काही माहिती वाचलेलीच आहेत, पण अनुभव आणि वाचलेली माहिती यामध्ये खूप डिफरन्स असतो. तर त्या गोष्टी मला सांगितल्या तर निश्चितच मला याचा फायदा होईल आणि ह्या गोष्टी मी व्यवस्थित त्यांची काळजी घेऊ शकेन. नाहीतर उगाच मी हे प्लांट्स आणले आणि व्यवस्थित काळजी नाही घेतली तर ते मरून जायला नकोत, कारण मला हे फार त्रास होतो. म्हणजे झाडं वगैरे अशी मेलेली बघितली किंवा खराब झालेली बघितली तर अशा प्रकारे हे सगळे प्लांट्स जे आहेत ते अनपॅक केले आणि थोडंसं पाणी घालून ते जागच्या जागी ठेवून दिले. फायनली किचनला थोडं क्लटर फ्री केलेलं आहे मी. हंडा लागतोच, कारण स्वयंपाकाचं पाणी इथून जे घेतो ना आम्ही तर ते तेवढं पटपट मिळत नाही, म्हणून हंडा भरून ठेवलेलाच आहे. मिक्सर तिथे हे मी 2 जे डबे होते तर ते घासून ठेवले. उद्या त्याच्यामध्ये मसाले भरून ठेवायचे. हॉटकेस, त्यानंतर शिबुडं, हे एवढंच ठेवलं आहे. हे तेलाचं एक हे ठेवलं आहे. आता उद्या किटली घेऊन येणार आहे मी, किंवा तेलासाठी दुसरं एक तेलाचं डिस्पेन्सर बॉटल होती, ते मला पसंतच पडली नाही बिलकुल. मला एकही चांगली भेटत नाही अजूनपर्यंत. इथे ओटा स्वच्छ केलेला आहे मी पूर्ण, अगदी परफेक्ट. आता हे काम करायचं आहे मला. अँटीस्किड हे ज्या शीट आहेत ना तर त्या कट करून घेतलेल्या आहेत परवाच, तर त्या मी खालती बेसला घालणार आहे, ज्याच्यामुळे भांडी वाजणार नाही, त्यांनी स्टडी राहतील. ह्या अशा शीट आहेत ज्या मापाने कट करून ठेवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये ही भांडी सगळी ठेवते. हे बघा, अशी भांडी ही सगळी एक 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 काढून नीट करून ठेवते. हे आता असं ठेवलं आहे. जेवढं होईल तेवढं कमीत कमी जास्त भांडी घेतलेलीच आहे, आणि जी सगळी भांडी असते ती बाहेर काढल्यानंतर खूप आहेत, एकामेकात घालून ठेवल्यात. ह्याचे पार्टिशन अजून यायचं आहे. हे असं ठेवलं आहे, हे असं ठेवलं आहे. ताटं मी अशी एकामेकातच ठेवलेली आहेत. हे बेटर पडते, नंतर ते खण नुसता आवाज येत जातो आहे. साईडने हे तांबे आहेत, छोट्या प्लेट्स पण आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आता जी भांडी थोडीफार आहेत ती इथं घासून ठेवलेली आहेत. ते पाणी सुकल्यानंतर मग इकडे अजून मावतील अशी मोजकीच, पण सगळी आहेत. घरात 50 जरी माणसं आली तरी होतील. ताटंही भरपूर आहेत, जवळजवळ 25 नाही, 6 12 20 ताटं आहेत. म्हणजे ही आणि ती पकडून 20 ताटं आहेत सगळं. असं ठेवलं आहे. हे आता नंतर सकाळी सुकल्यानंतर हे करते. त्याच्यानंतर इथं हे माझा चष्मा, हॉटकेस, इथं पाण्याचं हे ठेवलं आहे. इथे हे ठेवलं आहे असं. इथं क्लीन आहे, हे चेक करून झोपते मी नेहमी. त्याच्यानंतर हे क्लीन आहे, झालं आहे सगळं. इथे आता बदाम ठेवलं, सकाळी आरवला मला. हे जर तूप आहे काढून ठेवायचं मला, अशीच एक हे मिळाल्यानंतर. असं इथे अजून हे आहे, हे बाकीचं सगळं ठेवलेलं. इथे ह्या नसलेलं, लागत नसलेल्या बऱ्यापैकी गोष्टी आहेत, म्हणजे त्या पण. आणि इथं मग बाकीचे ठेवले. मसाल्याचा डबा, तिखट मिठाची बरीची सारखी लागते आणि हिंग लागतो मोस्टली जास्त करून, तिकडं ठेवलं असं. हे अजून अपडेट व्हायचं आहे. किचनची प्रॉपर टूर मी देईनच, पण जसे बदल करते तसं मी दाखवते. पॅन्ट्री युनिटमध्ये भरपूर गोष्टी सजायच्या आहेत, पण मी एक्स्ट्राचे हे घातलेत. कप नेहमी फुटत असतात म्हणून ते इकडे ठेवलेत. हे इकडं असं आहे. इथे सगळे काचेचे ग्लास ठेवलेत, जे कधी कधी लागतात. मिक्सरची सगळी भांडी मी इथं ठेवलेत. एकच भांडं हे लागतं जास्त करून, हे वाले जे आहे ते, बाकी एवढी काही लागत तिकडे ठेवलेत. अजून हे सगळं निवांत भरायचं आहे, म्हटलं की मी दाखवणार आहेच. असं झालं पूर्ण. ओके, तर मग किचन आता बऱ्यापैकी म्हणजे 75% किचन रेडी आहे. अजून सगळं अवन झाला आणि बाकीच्या गोष्टी झाल्या की मग पूर्ण किचन टूर प्रॉपर देईन. आता थकले फार, दिवसभर काम, ते सगळं कलरचं पण झालं. त्याच्यानंतर ते वगैरे घेऊन घेतलं. प्लांट्स कुठले कुठले आले ते पण दाखवले मी. खूप म्हणजे 5-6 दिवस आधीच मी मागवलेले आणि ते आले इकडे. मी टॅग करून देईन इकडे तुम्हाला
आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असाल ना तेव्हा तुमच्या मे बी डाव्या साईडला ते टॅग केलेले असतील प्लांट्स मी, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या हळूहळू कंप्लीट होतील. ह्या मंथ एंडपर्यंत पूर्ण घर सेट झालेलं असेल फायनली, आणि नेक्स्ट मंथमध्येच मी देईन होम टूर तुम्हाला. मी दिवाळीपर्यंत म्हटलेलं, पण खूप जणी म्हणत होत्या की असं नको करू, तर मग म्हटलं ठीक आहे नेक्स्ट मंथपर्यंत होईल सगळं सेट आणि त्याच्यानंतर देऊयात. अभ्यास पण झाला आहे आरवचा, लिखाण सगळं. टी व्ही बंद करून ये. ओके चलो, तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.